आज आपण बराच काळ ते बंद असलेल्या अकॅडमीला आपण पुनर्जीवित करीत आहोत आणि आज त्या अकॅडमीचं आपण नव्या स्वरूपात आपण आज औपचारिक उद्घाटन करीत आहोत। यासाठी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे मॅनेजिंग ट्रस्टी माननीय सुरेश महाजन सर, संस्थेचे माजी विद्यार्थी गणपत मानते सर, ते क्रीडा शिक्षक बरगड सर, दळवी सर आणि महाजन सर, इतर शिक्षक वृद्ध आणि समस्त सर्व खेळाडू मित्रांनो, या एवढ्या मोठ्या संकुलामध्ये आपण प्रथमच क्रिकेटसोबतच आपण बऱ्याच खेळांचं आपण इथे लवकरच एक संकुल म्हणून आपण त्याचा वापर करता येण्यासाठी आपण बऱ्याच खेळांचे नियोजन करीत आहोत। टप्प्याटप्प्यात त्या खेळांचे नियोजन आपण या संकुलामध्ये करून या संकुलाला, या शाळेला एक चांगलं आपल्या शहरातील एक चांगलं नावाजलेलं संकुल करण्याचा संकल्प आपण केलेला आहे। यासाठी संस्थेमार्फत खूप सारं आम्हाला हे अकॅडमी चालवून खूप सारं सहकार्य मिळत आहे आणि या सहकार्याच्या मदतीतून आज आपण आज नवीन स्वरूपात आपण एक सुरुवात करत आहोत। लवकरच आपल्याला एप्रिल महिन्यात एक मोठा कॅम्प आपण क्रिकेटसह आपण बाकी एक 8 ते 10 खेळाचा कॅम्प आपण आयोजित करणार आहोत। ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी आतापासून आपल्या मित्रवर्गाला, शेजाऱ्यांना सांगा की खूप चांगल्या स्वरूपाचा कॅम्प इथे आयोजित केला जाणार आहे। त्यासाठी त्या दर्जाचे प्रशिक्षकसुद्धा आपल्याकडे उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आज क्रिकेटसाठी आपल्याकडे कुणाल घोषसाठी एक दिग्गज नावाजलेले कोच आपल्यासाठी क्रिकेटला या मैदानाला आपल्याला लाभत आहेत। आपण त्यांचे या अकॅडमीतर्फे मी स्वागत करतो आणि माननीय सुरेश महाजन साहेबांना 2 शब्द मार्गदर्शनपर बोलून आजच्या उद्घाटनाला सुरुवात करूया अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना नमस्कार। आपले डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर सुमित वाघ सर त्यांच्याकडनं आम्हाला एक प्रपोजल मिळालं की आपण काहीतरी इथे जागा आहे त्यामुळे काहीतरी स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करू, ज्याची मी खरं तर वाट बघत होतो। अशी कोणाची संधी मिळावी आणि कुठे चांगली व्यक्ती आपल्याला मिळावी की जे आपला प्रॉपर गाईड करू शकेल त्या क्षेत्रात। तर आम्हाला आमच्या क्षेत्राचा अनुभव आहे, स्पोर्ट्सचा आमच्याकडे क्रीडा शिक्षक आहेत तेवढंच आमचं मर्यादित ज्ञान असतं, पण जेव्हा आपण विचार करतो की एका चांगल्या ठिकाणी आपण स्टेट लेवलला जायची इच्छा असेल, तालुका, जिल्हा, स्टेट त्यापुढे, तर त्याला एक त्या क्षेत्रातले नावाजलेली व्यक्ती तिथे आपला गाईड करायला असतील पाहिजे, मदत करायला असली पाहिजे आणि त्यांच्या मार्फत आपल्याला चांगले कोच उपलब्ध होऊ शकतील। तिथे मेन प्रॉब्लेम असतो कोच उपलब्ध होण्याचा। गेम आपण सगळे खेळू शकतो पण त्यासाठी प्रॉपर गायडन्स, प्रॉपर कोच असणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी आम्ही वाचनांची मदत घेऊ इच्छित आहोत। या निमित्ताने आपण हा जे स्पोर्ट्स क्लब क्रिकेटचा सुरुवातीला आपण क्रिकेटची सुरुवात करतो आहोत आणि भविष्यकाळात आपल्याला एकदा लवकरच काही 1-2 वर्षामध्ये जवळजवळ 7-8 गेम्सचं आमचं नियोजन आहे आणि टप्प्याटप्प्याने हे आम्ही गेम सुरू करणार आहोत आणि त्यासाठी लागणारे जे आवश्यक कोचेस आहेत ते आपल्याला उपलब्ध होतील आणि त्यांच्या मार्फत आपल्या विद्यार्थ्यांना, गुरुच्या विद्यार्थ्यांना एक चांगलं उत्तम दर्जाचं प्रशिक्षण खेळायचं। आता खेळायला खूप महत्त्व आहे। तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल ऑलिम्पिकमध्ये जे इतर निर्णय स्पर्धांमध्ये, एशियाच्या स्पर्धांमध्ये जे येणाऱ्या सगळ्यांना पारितोषिक किती तुम्ही वाचत असाल पेपरमध्ये, किती पारितोषिक मिळतात, कोट्यावधी रुपये पारितोषिक मिळतात। शिवाय त्यांना शासकीय दरबारी नोकरी मिळते की अदरवाईज तुम्हाला MPSC, UPSC करून मिळवायला लागते की सहजपणे तुम्हाला केवळ तुमच्या क्रीडेच्या विद्येच्या आधारे तुम्ही अट एवढी असते की तुम्ही स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला तुम्ही खेळलेला असला पाहिजे तरच तुम्हाला ती मिळते। ते तेवढ्याच तुमच्या दर्जाचं शिक्षण असलं पाहिजे आणि हे व्हावं म्हणून आमचा हा प्रयत्न आहे, सुरुवात आहे ही। आणि याचा आमच्या शाळेतले विद्यार्थी आणि इतरही सराउंडिंगमध्ये विद्यार्थी आणि याचा लाभ घेऊन आपलं नाव, स्वतःचं, त्या शाळेचं आणि आपल्या डोंबिवली शहराचं नाव हे नॅशनल पातळीवर, इंटरनॅशनल पातळीवर न्यावं एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जे आपण अकॅडमी आपण आता इथे सुरू करतो आहोत ऑलिम्पिक स्पोर्ट्स अकॅडमी, या अकॅडमीचे प्रोप्रायटर आणि संस्थापक चिरंजीव हर्षल वाघ, माझा मुलगा असला तरी हा याच्यामध्ये आता हा
जरा जोराने काम करतोय त्याच्यातर्फे मी त्याला विनंती करतो की